झी24 तास एक पाऊल पुढे। मोबाईल कंपन्यांच्या सिग्नल टॉवर्स पासून ते हँडसेट पर्यंत रेडिएशन कमी करण्यासाठी नवीन प्रणाली अंमलात आणली जाणार आहे। पण या सगळ्या बदलाला कारणीभूत कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। त्याचं उत्तर दडलंय मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमध्ये। या रेडिएशनचा माणसाच्या शरीरावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकलने केला आहे। मोबाईल हँडसेटवर नेटवर्कचा फुल सिग्नल पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल, पण त्या सिग्नल मागे दडलेला धोका तुम्ही कधी लक्षात घेतलाय का? मोबाईलच्या स्क्रीनवर जेवढा पॉवरफुल सिग्नल तेवढा तुमच्या जवळ असलेल्या मोबाईल टॉवरचं रेडिएशन घातक ठरू शकतं। पॉवरफुल सिग्नलचा तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो। देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर दूरसंचार खात्यानं ही बाब उघड केली आहे। मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे सुमारे 100 कोटी लोकांचा कॅन्सरचा धोका तब्बल 400 पटींनी वाढलाय। 400 पटींनी वाढणार कॅन्सरचा धोका। मोबाइल रेडिएशनमुळे वाढला धोका। हिंदुस्तान की जो एनवायरमेंटल कंडीशन है, हिंदुस्तान की जो लोगों की जो बोन मिनरल डेंसिटी है, उनके जो फैट कंटेंट्स हैं बॉडी के अंदर, मसल्स कंटेंट्स हैं, है ना, सोशियो फैक्टर हैं, वो दूसरे कॉकेशियन कंट्रीज स्पेशली उनसे बहुत डिफरेंट है। उसका मतलब ये होता है कि ये जो सब फैक्टर्स हैं, ये सब फैक्टर्स जो है हमारे लोगों को ज्यादा इम्पैक्ट करेंगे बनस्पत कॉकेशियन लोगों के। मोबाईलच्या रेडिएशनचे विपरीत परिणाम होत असल्याचं संशोधनातून समोर आलंय। प्रामुख्यानं मोबाईलच्या रेडिएशनचे महिला आणि मुलांवर अतिशय झपाट्यानं दुष्परिणाम होत असल्याचं आढळून आलंय। शाळा आणि निवासी परिसरात असलेल्या मोबाईल टॉवरमुळे धोका अधिकच वाढलाय। मोबाईलचं संकट केवळ ब्रेन ट्यूमर पर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याचे शरीरातील इतर अवयवांवरही दुष्परिणाम दिसून आलेत। यमदूत ठरतोय तुमचा मोबाईल। तुमच्या स्मृतीवर परिणाम करतो मोबाईल। मोबाईलमुळे कान आणि त्वचा रोगाला आमंत्रण। ब्रेन में कुछ डेवलपमेंटल डिफेक्ट्स हो सकते हैं, तो प्रेग्नेंट विमेन में प्रॉब्लम हो सकती है, बच्चों में, ग्रोइंग चिल्ड्रन में प्रॉब्लम हो सकती है। बहुत सालों के बाद ऐसा हो सकता है कि ग्लायोमा नाम का एक ब्रेन ट्यूमर है, कहते हैं कि एक अकूस्टिक न्यूरोमा नाम का ब्रेन ट्यूमर है। तो ऐसा देखा गया है कि ये दोनों ट्यूमर्स की फ्रीक्वेंसी जो है वो शायद थोड़ी बढ़ जाए। दूरसंचार मंत्रालयाच्या अहवालानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मृतिभ्रंशाचा धोका संभवतो। त्याचप्रमाणे ऐकण्याची क्षमता कमी होण्याचे प्रकारही वाढले। मोबाईलच्या अतिवापरानं त्वचा रोगालाही आमंत्रण मिळतंय। यमदूत ठरतोय तुमचा मोबाईल। मोबाईल फोनमुळे डोकेदुखी आणि अशक्तपणा येतो। अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे डोकेदुखी आणि अशक्तपणा वाढल्याच्या तक्रारीतही वाढ झाल्याचं अहवालातून उघड झालंय। मोबाईलच्या सतत वापरामुळे एकाग्रता नष्ट होत चालली आहे। मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचे केवळ माणसावरच नाही तर प्राण्यांवरही त्याचे दुष्परिणाम दिसू लागलेत। मोबाईलच्या रेडिएशनमुळेच शहरातून चिमण्यांचे प्रमाण घटत चाललंय। मोबाईलमुळे निर्माण झालेल्या या सगळ्या प्रश्नांना तोंड देण्यासाठीच सरकारनं 1 सप्टेंबर पासून टॉवरच्या रेडिएशनवर मर्यादा आणण्याचे निर्देश दिले आहेत। झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी24 तास एक पाऊल पुढे।